मंडळी, आज मी खूप अस्वस्थ आहे। लोकशाहीची जी रोज थट्टा सुरू आहे ते पाहून वाटतं कालचा दिवस बरा होता। इतकं आपलं राजकारण रोज रसातळाला चाललंय। राज्यातली निवडणूक ही कार्यकर्त्यांची असेल, पण पुण्यातली निवडणूक गुंडांचं राजकीय टोळी युद्ध बनली आहे का हा सवाल निर्माण होतोय। रेकॉर्डवरच्या 4 संघटित गुन्हेगारीच्या टोळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात का हा प्रश्न पुणेकरांना पडलाय। कारण अंधेकर, नायर, मारणे, मोहोळ चारही गँगशी संबंधित कुटुंबातले लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरले। आधी दृश्य बघा। जनावराला बांधून आणावं तसं पोलिसांनी या गुंडाला जेलमधून बाहेर काढलं, कारण त्याला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायचा होता। त्याचा गुन्हेगारी चेहरा त्या कपड्या इतकाच काळा कुट्ट आणि क्रूर आहे, ज्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगे, खंडणी, मारामाऱ्यांसारखे असंख्य गुन्हे आहेत। पुण्यातल्या 4 दशकाच्या दहशतीचं नाव म्हणजे बंडू अंधेकर। आयुष कोमकर या आपल्या नातवाची खांडोळी केली आणि त्या आरोपाखाली तो आज जेलमध्ये आहे। सोनाली आणि लक्ष्मी अंधेकर ह्या दोघी सुद्धा जेलमध्ये आहेत आणि जेलमधल्या या महापुरुषांना, सोनाली आणि लक्ष्मी अंधेकरला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे। एवढंच नाही, 27 गुन्हे, मोक्काच्या गुन्ह्यात जेलवारी केलेला कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तिकीट दिलंय। बापू नायरला सुद्धा राष्ट्रवादीनं मैदानात उतरवलंय। शिवाय साधन सुचिता असलेला पक्ष म्हणून टिमकी मिरवणारा भाजप कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला भाजपनं उमेदवारी दिली। वाह! पुण्याच्या कारभाऱ्याने गुंडांना मैदानात उतरवून राजकीय टोळी युद्धाची सुरुवात केली आहे का हा पुणेकरांचा सवाल आहे। पुण्याच्या रस्त्यावरची गुंडांची दहशत आपण नेहमी पाहतो। कोयता गँग तर भर रस्त्यात माणसांचे तुकडे करून फेकतात। एरवी गुंडांना टायरमध्ये घाला म्हणणारे आज त्यांना महापालिकेच्या सभागृहात घालायला आतुर झालेत। वारे राजकारण, गुंडांच्या राजकारणी आधार द्यायला लागले, हे आपण सिनेमात पाहिलं। आता गुंड राजकारणात येत आहेत, त्यामुळे भविष्यात नेता कोण आणि गुंड कोण हे सामान्य माणसाला कळूच नये अशी व्यवस्था निर्माण केली जाते का? पुण्याचे कारभारी गुंडांना शरण जात असतील तर पोलिसांनी गुंडांना टायरमध्ये घालायचं की त्यांना सॅल्यूट मारायचा? एक काळ होता गुंडासोबत फोटो आला तर त्याची ब्रेकिंग न्यूज व्हायची, नाचक्की व्हायचे। आता गुंडांच्या कुटुंबियांना अधिकृत पक्षाच्या चिन्हावर सभागृहात पाठवण्याची सोय केली जाते। राजकारण खरंच इतकं बेफाम झालंय का? नव्हतं। भीती असायची लोक काय म्हणतील। कधी कधी वाटतं आपण तरी बेंबीच्या देठापासून रोज ओरडतोय ते कुणासाठी? जर जनता ही अशाच गुंडांना निवडून देत असेल तर प्रश्न आहे, खरंच लोकशाही आपल्या सगळ्यांना कळली आहे का? रिपोर्ट कुणीही जर इथं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा डिंगडॉंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही। तो किती कुणाच्याही मोठ्या बापाचा असो नाही तर छोट्या बापाचा असो। कायदा हातात घेणाऱ्याला सोडणार नाही अशी भाषा करणाऱ्या अजित पवार यांनी गुंडांच्या घरात उमेदवारी दिली। गुंडांचा थेट महापालिकेत प्रवेश व्हावा यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उतावीळ झाली। पुण्यातील एक नव्हे तर 2 कुख्यात गुंड कुटुंबात उमेदवारी देण्याचा प्रताप अजित पवारांनी केला। कुख्यात गुंड गजा मारणे आणि अंधेकर टोळीतील कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली आहे। गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेला प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकरची सून सोनाली अंधेकर आणि भाऊजय लक्ष्मी अंधेकर राष्ट्रवादीकडून लढणार आहेत। आयुष कोमकरच्या खून प्रकरणात बंडू अंधेकर, सोनाली अंधेकर आणि लक्ष्मी अंधेकर सध्या जेलमध्ये आहेत। जेलमध्ये असणाऱ्या गुन्हेगाराला उमेदवारी देण्याचं पुण्यकर्म राष्ट्रवादी काँग्रेसनं केलंय। हे कमी म्हणून की काय, अजून एक गुंड बापू नायरलाही अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे। गुंडांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचं अजब समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलं, तर अजित पवारांसोबत युती करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षानं गुंडांच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या उमेदवारीवर कशी सारवासारव केली तीही बघा।
आरोप झालेले आहेत. न्यायालयामध्ये अजून आरोप सिद्ध झालेले नाही. मी पुन्हा एकदा सांगेल की महिला प्रतिनिधींना संधी देताना आंदेकर कुटुंब गेल्या 30-35 वर्ष या पुणे शहराच्या स्थानिक राजकारणामध्ये आहे आणि त्यांना प्रत्येक पक्षाने संधी दिलेली आहे. गेल्या मागच्या 10-15 वर्षामध्ये आमच्या पक्षामधून काम करत असताना त्यांचे स्थानिक ठिकाणावरून एकही कुठल्याही प्रकारच्या स्थानिक लोकांची कुठलीही तक्रार नाही. हा अंतर्गत कुटुंबातील विषय आहे. त्यांच्या कुटुंबातील त्यांची जी काय रायवली असेल ती त्यांच्या कुटुंबाअंतर्गत आहे. पक्षाचा आणि स्थानिक लोकांच्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून लोकांना कुठलाही त्रास झालेला नाही आणि आमच्या पक्षाने पूर्वी त्यांना संधी दिलेली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच पार्टी विथ डिफरन्स विरुद्ध मिरवणाऱ्या भाजपनं गुंड शरद मोहोळच्या पत्नीला कोथरूडमधून उमेदवारी दिली आहे. गुंड शरद मोहोळची गँगवॉरमधून हत्या करण्यात आली. मात्र आता भाजपलाही गुंडांचं कुटुंब जवळचं वाटू लागलंय. काही ठिकाणी गुन्हे दाखल होतात, पण कोर्टाच्या त्या ठिकाणी सुनावणी सुरू असतात. अंडर ट्रायल केस असतात. त्यामुळं अंडर ट्रायल केस जोपर्यंत निकाल निघत नाही तोपर्यंत साधारणतः विचार करतो आपण की गुन्हा दाखल झाला आहे. पण अंडर ट्रायल असल्यामुळं त्याच्यावर काही दोषारोप झाला नाही आहे. दोषारोप झाला आणि दोष सिद्ध झाला तर मात्र मग आपण विचार करतो. गुंडांना देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला. गुंडांकडून कोट्यवधी रुपये घेऊन सत्ताधारी उमेदवारी देत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. हा गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत असल्याची चिंता करणारे राजकीय पक्ष किती दांभिक आहेत हेच त्यांनी दिलेल्या उमेदवारीवरून लक्षात येतं. गुंड बापू नायर, गुंड गजा मारणे, गुंड आंदेकर टोळी आणि हत्या करण्यात आलेला गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीला तिकीट देऊन एक प्रकारे गुंडांचं उदात्तीकरण केलं जात असल्याचं खेदानं म्हणण्याची वेळ आली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.